सोलापूर शहरात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, सुगंधी तंबाखू व मावा विक्री विरोधात युवा विकास सेनेने आक्रमक भूमिका घेत अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला। कार्यकर्त्यांनी गळ्यात गुटखा व माव्याच्या पुड्यांच्या माळा बांधून अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयासमोर जाहीर निषेध करत सहाय्यक आयुक्तांकडे निवेदन सादर केले। यावेळी शहरात मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अवैध विक्रीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, विशेष मोहीम राबवून सर्व पानटपऱ्या व दुकानदारांवर छापे टाकावेत, तसेच पुरवठादारांवर गुन्हे दाखल करावेत अशी ठाम मागणी करण्यात आली। कारवाई होत असूनही अवैध व्यवसाय पुन्हा सुरू होतो, हे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे, असा आरोपही करण्यात आला। निवेदनात नमूद करण्यात आले की प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून गंभीर आजार आणि मृत्यूच्या घटनाही समोर येत आहेत। त्यामुळे अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत जप्ती, दंड आणि कायमस्वरूपी बंदीची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्यावश्यक आहे। युवा विकास सेनेने प्रशासनाला इशारा देत म्हटले, 7 दिवसात ठोस कारवाई न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन छेडले जाईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील। यावेळी संस्थापक अध्यक्ष सादिक शेख, मोहसिन बागवान, जब्बार दर्जी, बंदे नवाज शेख उपस्थित होते। नमस्कार, मी सादिक शेख, संस्थापक अध्यक्ष युवा विकास सेना सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य। आज या ठिकाणी अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे युवा विकास सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून एक तक्रार निवेदन देण्यात आला आहे। या तक्रार निवेदनाचा विषय असा आहे की सोलापूर शहरामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधक असलेला अनधिकृत गुटखा व सुगंधी तंबाखू मिश्रित मावा विक्रीचे व त्याचबरोबर पुरवठादार यांच्यावर कारवाई करा म्हणून आज या ठिकाणी आम्ही अन्न औषध प्रशासन विभाग यांच्याकडे तक्रार अर्ज दिलेला आहे। सोलापूर शहरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून खुलेआमपणे अनधिकृत गुटखा व त्याचबरोबर सुगंधी तंबाखू मिश्रित मावा उघडपणे सुरू आहे। जर तुम्ही 10 ते 15 वर्षाच्या मुलाला विचारलात की या परिसरामध्ये गुटखा कुठे भेटतात, मावा कुठे भेटतात, तर तुम्हाला 10 ते 15 वर्षाचा मुलगा सरळ दाखवू शकतात की या पानटपरीमध्ये गुटखा आहे, या पानटपरीमध्ये मावा आहे। एवढे उघड पुरावे असताना देखील सोलापूर शहरामध्ये अन्न औषध प्रशासन विभाग, स्थानिक प्रशासन हे मौन बाळगून आहे। कुठलीही कारवाई या विषयावर केली जात नाही। कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून ज्या वेळेस तक्रारी देण्यात येतात त्यावेळेस 2-4 दिवस सोलापूर शहरामध्ये गुटखा बंदी होतात, परंतु आज खुलेआमपणे या ठिकाणी मावा आणि गुटखा विक्री सुरू आहे। सोलापूर शहरामध्ये हे गुटखा विक्रेत्यांची आणि पुरवठादारांची खूप मोठी साखळी आहे। आम्हाला अशी संशय आहे की यामध्ये स्थानिक प्रशासन, अन्न औषध प्रशासन कुठेतरी जाणून बघून कारवाई करत नाही। कुठल्या बाजूच्या खोलीमध्ये जाऊन जे आर्थिक संगनमत होत आहे अशी संशय आम्हाला या ठिकाणी आहे। येणाऱ्या काळात सोलापूर शहरामध्ये 7 दिवसात जर गुटखा बंदी झाला नाही तर युवा विकास सेना सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा परिषद या ठिकाणी आंदोलन गेट समोर आणि आमच्या संघटनेच्या माध्यमातून बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करणार आहे। एवढंच सांगून मी आपले 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।